जाती करून मागे. आणि हे बघा पावसाळ्याचे दिवस आहेत. चालू आहे पाऊस सुरू होतो, पाऊस चालू होतो. पाऊस आला तर काय होतं माहिती का, पाणी निघाला, जागा नाही राहिली तर पाणी साचतं, शेतात साचतं, नालीत साचतं किंवा नदीत वाहून जातं किंवा आपल्या गच्चीवर पाणी साचतं का नाही. मग साचलेल्या पाण्यात काय तयार होतं, डासाची अंडी, डासाची पैदास होते. आपण तो डास करून देत आहे. तर स्वच्छ पाण्याचे डास असतात. स्वच्छ पाण्याचे डास ते कुठले असतात, एडिस नावाची मादी ती स्वच्छ पाण्यात अंडी घालते. ते डेंगूचे डास असतात. डेंगू आजार माहिती आहे तुम्हाला, डेंगू नंतर तुमचं मलेरिया, हत्तीपाय हे माहिती आहेत ना. तर ते आजार होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचे, स्वच्छता मोहीम राबवायची. स्वच्छता मोहीम काय राबवायची, जे असे कुठलेले भांडे राहिले तर हे तुम्हाला फेकायचे, म्हणजे उलटे करायचे. गच्ची येते ती झाडून घ्यायची. तुमचं झाडू जर जमणार नाही तर ती झाडू मारायला पाहिजे, चालेल का. तर ती गच्ची झाडून घ्यायची, कोणीतरी खराडा घ्यायचा, ते पाणी काढायचं. तिथं भरपूर डासांच्या आड्या झालेल्या आहेत वरती गच्चीवर. का झालेलं आहे, तिथं स्वच्छ पाणी. हे पाणी जर तुम्ही काढलं नाही तर तिथं डासाची पैदास जास्त होईल. तुम्ही रात्री कुठे झोपता तिथं, मग डास काय करायला माहिती का, तर तुम्हाला चावायला येईल. तुम्ही बाळपट्टीतले मुलं आहेत, तुम्हाला जर एका तुमचा डेंग्यू झालेला असेल तुमच्या गावातून तर सर्व मुलांना होऊ शकतो, चिकनगुन्या होऊ शकतो. त्याच्यासाठी काय करायचं, म्हणजे तुम्हाला फक्त प्रिकॉशन काय घ्यायचं, हे जे साचलेलं पाणी याची विल्हेवाट लावायची. बरं ते जंतू कशी तयार होतात, तर 5-6 मुलं आहेत ते बघायचे फक्त, म्हणजे लक्षात येईल. जंतू पण जर एक बघ नाही, अरे याच्यात काय आहे बघायचं ना. हे बघा याच्यात फक्त मला सांगा काय दिसतंय तुम्हाला इकडे. चला त्याला इकडे बोल. हे जंतू नसतात, हे डासांची काय आहे, डासांच्या अळी. याच्यापासून डेंगू आजार होऊ शकतो हे जर चावले तर. आता मोठा डास होईल, याचा काय होईल, मोठा डास होईल 2-3 दिवसात, 7 दिवसात. तो उडेल, तो अन्न शोधेल, तुम्हाला जसं अन्न लागतं तसं. आता बघा हे दिसतंय तुम्हाला हातांना. तर आता हे एवढ्याशा भांड्यामध्ये एवढं आहे, तर मोठा ड्रम असला तर किती तयार होईल, भरपूर तयार होईल. तुम्हाला डेंगू होऊ शकतो. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला हे भांडे असे फेकायचे आहेत आपल्याला. ते असं दिसलं, आळ्या दिसल्या, त्वरित पाणी फेकायचं. या डेंग्यूच्या आळ्या आहेत, हे जंतू नाहीत, हे डेंग्यूच्या आळ्या आहेत. याचा कोष तयार होईल, याचा डास तयार होईल, तो चावायला येईल. नंतर तुम्हाला मग जो दूषित असला तर थंडी वाजेल, ताप येईल. त्यासाठी खिडक्यांना काय पाहिजे, जाडी. झोपताना काय पाहिजे, पूर्ण पंखायचं. आणि हा डास केव्हा चावतो, तेव्हा चावतो दिवसाला. रात्रीचा वर हा दिवसाला चावतो. रात्री चावला असता तर मी तुम्हाला दाखवलं नसतं. हा दिवसाला चावणारा डास आहे. एडिस नावाची मादी. काय लक्षात ठेवायचं, एडिस नावाची मादी. डेंगू आणि चिकनगुन्या हे होऊ शकतं. हे असं असं दिसलं तुम्हाला इकडे तिकडे तर बघायचं. सर पोरगा आहे, त्याला 8 दिवसापासून ताप आहे. हा ना, घेऊन त्याचा ब्लड घेऊन